जयंती लोकांचा हक्काचा सण या मराठी चित्रपटाचा प्रवास आपण पुढे बघणार आहोत। हा चित्रपट घडवून आणण्यापासून ते साकारण्यापर्यंत प्रत्येक एका व्यक्तीच्या समर्पण आणि मेहनतीला हा आमचा एक आदराचा सलाम। असं का म्हणत आहोत यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि सगळ्यांना दाखवा, कारण तुमचं प्रेम आणि प्रतिसाद हेच जयंतीचं यश। हॉट मॅटर तुझ्या संटे संटी काग करतेस माझा टांगा पलटी मी नो नेटवर्क वाला तू तर 4G चला कुत्रा माराले आंदोलन असा किती दिवस चालला असता। मास्तर ओबीसी, तुम्ही एससी, मी आपला आदिवासी। जयंती ही फिल्म हा चित्रपट एक सोशल ड्रामा आहे। महाराष्ट्राची पार्श्वभूमी आहे या कथेला आहे। याची मोस्टली शूटिंग जी आहे ती आम्ही नागपूरला केलेली आहे। आणि गोष्ट असते ना, सुपरमॅनचा मूवी पाहिल्यानंतर वाटते की अरे यार मी असं उडायला पाहिजे, पण बोलता येत नाही आणि ती खंत असते, मनात भावना असते, मी कधीतरी असं व्हायला पाहिजे। या पिक्चरमध्ये बघितल्यावर सगळ्यांना वाटेल की हा असं माझ्यासोबत काहीतरी होऊ शकतं। समता, बंधुता आणि एकता याचा संदेश घेऊन जयंतीची धमाकेदार एंट्री आता 12 नोव्हेंबरला होणार आहे। तुम्ही देखील नक्कीच बघा। जयंती लोकांसाठी बनवलेली फिल्म आहे। जयंती हा लोकांचा हक्काचा सण आम्ही म्हणतो। म्हणजे वर्षानुवर्षी एक्सपेक्ट करत होते की असं आम्हाला काहीतरी आमचा कंटेंट आम्हाला थिएटरवर बघायचा आहे। तो आम्ही जयंतीमध्ये त्यांना 100% सॅटिस्फाय करतोय। लोकांनी यावं, थिएटरमध्ये यावं आणि आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत यावं। जयंती हा जो सिनेमा आहे हा लोकांचा सिनेमा आहे, लोकांच्यात घडलेली गोष्ट आहे। ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचवायची असेल, थिएटरकडे लोकांचा ओघ वळवण्याचं काम मराठीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जयंतीतर्फे होतंय आणि हा पहिला सिनेमा। काही कार्यकर्ता जे काही असतात त्यांनी जर स्वतःला मला बघितलं तर त्यांना वाटलं पाहिजे की नाही असेच असतो आम्ही। तर हे एक आव्हान होतं, ती रिस्पॉन्सिबिलिटी होती, कारण त्यांचं प्रतिनिधित्व मी केलेलं आहे। कारण लोकांचा सण आम्ही म्हणतोय, जयंती लोकांचा सण आहे, त्याच्यानुसारच तो रिस्पॉन्स मला वाटला। पल्लवी ही अत्यंत आत्मविश्वासू मुलगी आहे आणि हा उथळ आत्मविश्वास नाही आहे, तर शिक्षणामुळे आलेला किंवा ज्ञानामुळे आलेला आत्मविश्वास आहे। ती खूप अवेअर मुलगी आहे, तिला माहिती आहे आयुष्यात काय करायचं आहे, फक्त स्वतःसाठी नाही तर एकंदर समाजासाठी काय करायचं हे तिला माहिती आहे। स्पष्ट वक्ती आहे आणि त्यामुळे या सिनेमामध्ये कुठेतरी मी याआधी जे नाही केलं आहे ते मला करायला मिळालं आहे। आणि मराठी चित्रपट परत एकदा त्या जोमाने थिएटरमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहेत। त्याची चांगली सुरुवात त्या जयंती या नावाने सामाजिक चित्रपटातून होत आहे। मी त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्रातील तमाम कलावंतांच्या वतीने शुभेच्छा देतो। 20 महीने के बाद का ये पहला मराठी सिनेमा है, तो लोग काफ़ी एक्साइटेड है सिनेमा देखने के लिए। और उसमें ये हम जो प्रमोशन कर रहे हैं और जगह जगह पे जाके सोशल मीडिया है या मैं खुद ग्राउंड प्रमोशन कर रहा हूँ, तो लोगों का बहुत अच्छा रिस्पांस है। महाराष्ट्र के फिल्म इंडस्ट्री को जस्ट जयंती ये एक अलग व्यू दे देगा और लोग इसको सेलिब्रेट करेंगे।
इतने सारे महामानवों के बारे में सुना है, पढ़ा है, जाना है, और एक यूथ होने के नाते हमें उसका कुछ थोड़ा ही पता है, कुछ ज़्यादा पता नहीं है। और अगर हम कोई पुस्तक लेंगे और अगर उसके ऊपर कोई मूवी बनाएंगे तो 3 साल लग जाएंगे उसको बनाने में, और उसको दिखाने में भी 3 साल लग जाएंगे। ये मूवी एक रेफरेंस पॉइंट बन सकती है लोगों के लिए, जिससे उनको एक प्रेरणा मिले कि वो जाके वो पुस्तक पढ़े, उसके बारे में जाने। तब इतना अच्छा एंटरटेनमेंट, इतनी अच्छी एक्टिंग, इतने अच्छे गाने कहीं पे नहीं मिलेंगे। तो बहुत अच्छी मूवी है ऑल एंड ऑल। महापुरुषांच्या जयंत्या होतात आणि त्यांचे अनुयायी त्यांना डोक्यावरती घेतात आणि जयंती झाली की विसरतात। ते या एकंदरीत पिक्चरमध्ये नुसतं डोक्यावर घेऊ नका, तर डोक्यात घ्या, हा जो अत्यंत महत्त्वाचा विचार या पिक्चरमध्ये मांडण्यात आला आहे। पण सुरुवातीपासून हेच म्हणतोय की हा चित्रपट नाही, हा एक विचार आहे जो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे। हा चित्रपट खरं तर मला माझाच चित्रपट वाटला, कारण संत्या जो तुम्ही बघितला तो संत्या मी स्वतः जगलेलो आहे। 25 वर्ष लागले हे पाहायला। मला माझ्या डोळ्यात 4-5 वेळा पाणी आलं। बाबासाहेबांचं स्वप्न असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, ते सगळ्याच महापुरुषांचं एक होतं। सर्व संतांचं, महापुरुषांचं इथं विचाराचं उजळीण झाली। कुठलाही प्रचार की थाट न आणता फुले, शाहू, आंबेडकर, शिवछत्रपती यांचं कुठलंही बॅनर किंवा पुतळा न दाखवता सुद्धा तो विचार पोचवता येऊ शकतो। फक्त ती कुवत, ती इच्छाशक्ती असली पाहिजे। ती इच्छाशक्ती दशमी स्टुडिओज आणि त्यांच्या सगळ्या टीमने दाखवली। या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन। त्या प्रत्येकाला माझं कळकळीचं विनंती, माझं कळकळीचं सांगणं सांगा की प्लीज जयंती बघा, जयंती साजरी करा। आणि सॅल्यूट आहे सगळ्या अभिनय करणाऱ्यांना। लेखन, दिग्दर्शन, संगीत, गाणी, हिरो हिरोईन सगळं अप्रतिम आहे, सुंदर आहे। सगळ्यांना आवाहन आहे की तुम्ही सिनेमा बघा। आज महापुरुषांना डोक्यावर घेतलं जातं, डोक्यात घेतलं नाही जात, आणि हा पिक्चर पाहून नक्कीच ही तरुणाई महापुरुषांना डोक्यात घेईल आणि आपल्या वागणुकीत बदल करेल असं मला वाटतं। जयंती हा चित्रपट घेऊन आलो 12 नोव्हेंबरला, तर त्याच्यासाठी आम्ही सर्वांना सांगायला इथे पोहोचलोय। तर सर्वांनी ज्यांनी आतापर्यंत जयंती चित्रपट बघितला नसेल त्यांनी नक्कीच जा आणि जयंती चित्रपट बघू। हमने ये संदेश दिया है कि अगर आपके लिए कोई अच्छा काम करता है और आपको बुलाता है तो आप उसके साथ जरूर जाइए, क्योंकि कोई आपका बुरा नहीं चाहेगा। जयंती एक विचार है तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तो लोकांच्या हक्काचा सण। हम कुछ नया भारत देखने को हमें मिलेगा, ये हम यहाँ पे लोगों को अपील कर रहे हैं। जरूर देखिए जयंती। कधी स्वप्नातही असा विचार नव्हता केला की मी कधी राजभवनमध्ये आतमध्ये येईल आणि मी बघू शकेल किंवा
कधी विचारसुद्धा नव्हता केला, कारण कदाचित इच्छा होती पण हे स्वप्नच होतं जे आज माझं पूर्ण झालं. मक्तेदारी आम्ही तोडलेली आहे. हिंदी फिल्म 3-4 फिल्म रिलीज झाल्या, त्या येऊन गेल्या, पण आपण अजूनही थिएटरमध्ये आहोत. वो रिस्पांस बढ़ रहा है, जैसे वीक 3rd वीक 4th वीक में वो स्क्रीन्स बढ़ रही है हमारी, जबकि कम होती है. कसा वाटला सिनेमा? काय आवडलं सिनेमातलं सगळ्यात जास्त? चित्रपटाने दिलेला संदेश. वा, सुंदर. जर काही करायचं असेल तर त्यांनी खरोखर ह्या महापुरुषाने जो आपल्याला मार्ग दाखवलाय तो जर फॉलो केला तर तुमचं आयुष्य उज्ज्वल आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आवडलं का? आवडलं एकदम. क्वालिटी एकदम. मग जर समजा दिग्दर्शकांना तिथे बोलवलं भेटायला तर आवडेल. शैलेश नरवणे सर, प्लीज या. हा माणूस जिंकला की नाही? मग हा माणूस एकटा नाही जिंकला, आपण सगळे जिंकलेलो आहोत. आणि सर खूप क्लिअर आहे कोणत्याही गोष्टीमध्ये, आणि ते क्लिअरनेस, तो स्टँड जो होता तो या फिल्मला आज इथपर्यंत घेऊन आला. ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, USA मध्ये न्यू जर्सी, न्यूयॉर्कचे ऑलरेडी शोज बुक झालेले आहेत. त्याच्यानंतर सौदी आणि UAE मध्ये शोज होणार आहेत. My God, I'm zapped by the sheer direction of the movie. At the same time, the simplicity and bringing out the very earthiness of the Indian culture out there. You know, every I can smell it. You know, I can feel it. It's like going back there. It's amazing. एक पॉजिटिव अप्रोच दिखाई है और एक सैंपल या चेंज करने के लिए, लाइक हाउ अ पर्सन कैन चेंज, राइट. एक मतलब कैसे डेवलप कर सकते हैं अपने आप को, राइट, बजाय की हम हिट करना है. जयंती मूवी खूप चांगला आहे, खूप इन्स्पिरेशनल आहे. सगळ्यांनी बघायला पाहिजे आणि त्याच्यामधून काहीतरी शिकायला पाहिजे. I really enjoyed the movie and at times it was very touching. So I am very thankful to Boston Study Group for organizing. पण मला खात्री आहे एकदा ते गुलामीचं जाळं दूर झालं की तुम्हाला खरं कळालं की तुम्ही 100% चांगल्या मार्गाला लागता. हे आमचा स्वतःचा अनुभव आहे. और ये पिक्चर सिर्फ देखने के लिए नहीं, उससे समझ के अपन आगे कुछ कर पाए, इसका मैं खुद कुछ बड़ी होकर कुछ करना चाहूँगी और आगे बढ़ के लोगों को इस बारे में बताना भी चाहूँगी. थैंक यू सर. इस फिल्म के माध्यम से हम लोगों ने यही संदेश देना चाहा कि आप किसी भी जाति, धर्म या पंथ से मतलब ताल्लुक़ रखते हो, वो सब चीज़ें मायने नहीं रखती, क्योंकि किसी भी महापुरुष ने जो है किसी एक संप्रदाय के लिए काम नहीं किया, चाहे वो छत्रपति शिवाजी महाराज हो, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर हो. सभी लोगों ने मतलब मानवता के लिए काम किया. इंसान को किसी भी कंडीशन में है वो बदल सकता है, खुद को बदल सकता है. उसके लिए महापुरुषों के विचार जो है, अच्छी किताबें हैं, उसे पढ़ना ज़रूरी होता है. तो यही एक संदेश भी समाज को मिला है इस पिक्चर से, जयंती से. जे स्पेस लॅकिंग झाली होती, कमी होती, उणीव होती, ती आज जयंती ह्या चित्रपटाच्या माध्यमामधून तुम्ही भरून काढली म्हणून तर हे दिवस पुन्हा एकदा
ज्या तुम्ही इथे आलेला आहे त्यांनी आज 50व्या दिवशी पदार्पण केलेलं आहे आणि हा आनंद आपण सगळ्यांच्या समोर साजरा चांगली बातमी जे शेअर करू शकतो ते की फिल्म आपण मराठीमध्ये बघितली आहे. येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये ही फिल्म OTT वर येणार आहे आणि ती फक्त मराठीत नाही तर हिंदी आणि तमिळमध्ये पण येणार आहे. आम्ही तर पडद्याच्या समोर काम केलं, कॅमेऱ्यासमोर, पण कॅमेऱ्याच्या मागे जे काही काम केलं सगळ्यांनी, त्यामध्ये ही पूर्ण जी टीम आहे हे लोक आहेत. कारण आम्हाला इकडे तिकडे फिरवण्यापासून त्याच्या आधीचे खूप जे काही जी मेहनत होती ती मेहनत आमची ऍक्शन म्हटल्यावर सुरू होते आणि कट म्हटल्यावर संपते. पण यांची ऍक्शन म्हणायच्या आधी आणि कट म्हणायच्या नंतर जो काही इंटरनल वेळ आहे तेवढा वेळ या सगळ्यांनी मेहनत केली, त्यामुळे आम्ही आधीपर्यंत की फिल्मला नॉर्मली एक प्रोड्युसर असतो, एक माणूस पैसा लावतो. त्या फिल्मला 62 लोकांनी मिळून तयार केलेलं आहे. हे लोक 2.5 वर्ष त्यांनी वाट पाहिली या फिल्मला रिलीज करण्यासाठी आणि रिलीजच्या आधी 1 महिन्यापासून आणि आतापर्यंत हे सगळे लोक जे इथे दिसून आले तुम्हाला, हे 62 लोक, यांच्यामुळे ही फिल्म आज 50वा दिवस करून आलेली आहे. जयंतीला लाभलेल्या आपल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी आपले मनपूर्वक आभार.